नमस्कार मंडळी. आज आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज पहिल्यांदाच मी तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी काय केलेले 3 चमचे धणे, 1 चमचा जिरे, थोडीशी हळद, हिंग टाकलेलं आहे आणि ते अगोदर मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये काय करायचं, हिरवी कोथिंबीर पूर्ण अशी तोडून टाकायची, म्हणजे ते छान बारीक होते. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मी इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या पण अखंड अशा मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत, त्याच्यामुळं हिरव्या मिरच्यांचेही असे तुकडे करून टाकलेले आहेत. मी सगळ्या मिरच्यांचे मी असे तुकडे करूनच टाकले, कारण मिरच्याही थोड्याशा लांब लांबच होत्या. त्यानंतर 5-6 अशा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ हे चवीनुसार टाकायचे आपल्याला हवं त्या पद्धतीने. आणि हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आणि हे बारीक झाल्याच्या नंतर मी इथं काय केलं होतं, 4 ते 5 तास ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, ती त्यामध्ये घालायची. तुम्हाला हवं तर तुम्ही रात्रभर ही डाळ भिजवू शकता. आणि ही भिजवलेली डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने ही मी हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे बाकीच्या मसाल्यासोबत, पाहू शकता तुम्ही. आता मी इथं काय केले, एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये मीठ घातले आणि रंग येण्यासाठी थोडीशी हळद घातली आणि तीळ घातलेले आहेत. आणि हे पीठ हे काय करायचं, अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. अगदी आपण छान असं थोडंसं घट्टसर पुऱ्यांना कसं पीठ मळतो, अगदी तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे. आणि आपल्याला हवं तितकंच पीठ असं मळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आता इथं या स्टेजपर्यंत आलो तरी मी अजून सांगितलेलं नाही आपली रेसिपी काय आहे ती. तर आज आपण बनवणार आहोत पुणेरी वांगे. त्यासाठी मी इथं पीठ पण मळून झालेलं आहे, गोळा आपला तयार करून घेतला आहे. आता ह्याची एक छोटीशी काय करायचं आहे, एक पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ही पुरी लाटून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे डाळीचं वाटण केलं होतं की नाही तयार, ते घालायचे. आता त्यामध्ये बसेल एवढं ते डाळीचं वाटण घालायचं आहे, म्हणजे आतमध्ये ते सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याला छान असा आपण वांग्याचा आकार द्यायचा आहे. आता त्यासाठी मी मोदकाला कशा कळ्या पाडते तशा कळ्या पाडून घेतल्यात अगोदर. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही असा त्याला वांग्याचा आकार देऊ शकता. आणि जर छान असं देठ तयार करायचं आहे आणि चिमटून छान घ्यायचे, त्याला कुठं असे होल राहता कामा नये. असं मस्त सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्याला मस्त असं वांग्याचा आकार द्यायचा आहे. पहा कसा असा वांग्याचा आकार मी दिलेला आहे, किती छान असं वांगं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वांगे तयार करून घ्यायचे सगळे. असे मी जवळजवळ 8 वांगे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही वांगे बनवू शकता. आता इथं मी काय केले, गॅसवर कढई मांडलेली आहे, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवली. आणि त्या चाळणीवर आता आपण हे बनवलेले जे वांगे आहेत की नाही ते वाफवून घ्यायचे आहेत. आता मी इथं सगळे वांगे या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि हे छान 15 ते 20 मिनटं असे वाफवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला तसं कळतच वाफवल्यानंतर वांगे वाफवले गेलेले ते ते त्या पद्धतीने वाफवून घ्यायचे आहेत. आणि आता मी बाजूला काढून घेते. आपले वांगे तर छान वाफवले गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, अलगद असे उचलले जातात. आणि त्यानंतर आता इथं मी काय केले, ग्रेव्हीसाठी किंवा रश्श्यासाठी किंवा आपण आमटीसाठी म्हटलं तरी चालेल, इथं साहित्य घेतलेलं आहे. पहिल्यांदा काय केलं, मी भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये भाजलेला कांदा घ्यायचा आहे वाटण करण्यासाठी. नंतर लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि हे छान मीठ घालायचे त्याच्यामध्ये. आणि हे छान असं ह्याचंही वाटण तयार करून घ्यायचे. आता इथं गॅसवर मी कढई मांडून घेतलेली आहे, दुसरी कढई घेतलेली आहे इथं. आता त्यामध्ये तेल आपल्याला हवं तेवढं तेल घालून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे आपण भाजलेला कांदा, खोबरं याचं जे वाटण तयार केलं होतं की नाही ते घालायचे. आणि त्यामध्ये अगदी मस्त असा हिरवागार असा कढीपत्ता मी घातलेला आहे. आणि
आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या वाटणामध्ये आता मसाले घालायचे. त्यामुळे धना पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट, हळद पावडर हे सगळं घालून घ्यायचे. तर मसाले तुमच्याकडं जे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मात्र गरमच पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला कोणतीही काळ्या मसाल्याची भाजी करायची झाली तर त्यामध्ये गरमच पाणी घालायचं, म्हणजे त्यावर तरी किंवा तवंग हा छान येतो. आता इकडं आपल्या आमटीला उकळी फुटती तोवर आपण काय करू, वांग्यांना अशा फोडी करून घेऊ. आपण वांग्यांच्या कशा अशा मसाला वांग करताना 4 फोडी करून घेतो, अगदी तसे 4 फोडी ह्याच्या करून घ्यायच्या आहेत. आता इथं आपल्या आमटीला उकळी फुटलेली छान. आता त्यामध्ये आपण हे वांगे एक एक करून सगळे सोडून घेणार आहोत. आता इथं आपले वांगे आपण आमटीमध्ये सोडलेले आहेत आणि आता इथं आमटीला छान तर्री आलेली आहे, म्हणजे आपली वांगीची इथं भाजी तयार आहे. आपण त्यामध्ये ही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर आपली हे पुणेरी वांगे इथं तयार आहेत. बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी काय लागतात. वा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.